एक घर एक झाड अभियानांतर्गत सोलापूर ग्रीन मिशन कडून 5000 मोफत रोपांचं वितरण करण्यात येणार आहे। वाढतं तापमान, प्रदूषण आणि पाणी टंचाईच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रीन मिशनच्या वतीनं एक घर एक झाड हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे। या अभियानांतर्गत शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 5000 रोपांचं मोफत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मिशनचे संस्थापक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी 21 मे रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील वॉकिंग ट्रॅक, पाणी टाकी चौक, अक्कलकोट रोड येथे होणार आहे। या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकानं आपल्या घरात किमान एक झाड लावण्याचा संकल्प करावा असं आवाहन डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी केलं। सोलापुरात जो तापमान, प्रदूषण आणि पर्यावरणाची जे संकट आता आहे आणि पाण्याची जी टंचाई आहे, यासाठी एक उपाय म्हणून एक घर एक झाड सोलापूर ग्रीन मिशन याची आम्ही सुरुवात करत आहोत सोलापूरमध्ये। हा उपक्रम सोलापूर ग्रीन मिशन एक घर एक झाड म्हणजे प्रत्येक घरात एक झाड, आणि त्याची सुरुवात येत्या 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या वॉकिंग ट्रॅक जो आहे पाण्याच्या टाकीच्या जवळ अक्कलकोट रोडला, तिथून त्याची सुरुवात करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी अक्कलकोटचे आपले लाडके आमदार माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टी येणार आहेत। त्याचबरोबर शहर मध्येचे आमदार माननीय देवेंद्र कोठे, आपले सोलापूरचे महापौर माननीय श्री विनायकदादा कोंड्यालजी, आयुक्त माननीय श्री सचिन ओंबासेजी, त्याचबरोबर सभागृह नेते माननीय श्री नरेंद्र काळेजी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, सोलापूरकर आणि स्वयंसेवक हेही मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे। हा आपल्याला माहिती आहे, वाढतं तापमान, प्रदूषण तसेच पाणी टंचाई या गंभीर समस्यांमुळे सोलापूर प्रभावी झालेला आहे आणि त्याचा कुठेतरी उपाय म्हणून सोलापूर ग्रीन मिशन याची सुरुवात करण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेस व्यंकटेश चिलका, वासुदेव इप्पलपल्ली, राज महेंद्र कमटम, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत चाबुकस्वार आदी उपस्थित होते।